क्षत्रिय कुलवंत श्रीमंत योगी राजाधिराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी जिद्दी निर्भीड शूरवीर पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी कदरदान स्वराज्याचे आद्य संकल्प महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी उत्तुंग इच्छाशक्ती आणि अनाभिलंब जगतमान्य लोकराजा विश्वभक्त अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आज आपल्या भारत देशाची ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती संपूर्ण व्यवस्था चालते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्यांनी मृत्यूची झिंग दिली ते छत्रपती संभाजी महाराज या सर्व महामानवांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा छत्रपती संभाजी महाराज यांनी 32 वर्षाचे असताना मृत्यूशी झुंज दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य यांचं धाडस यांचे स्वराज्य निर्माण करण्याची शक्ती आणि प्रयत्न पाहून रायगडाला एका कवितेच्या माध्यमातून विचारावंसं वाटतं की सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा घडविले जाणे स्वराज्य आणि सुखविली प्रजा तुझ्या रूपावर पाळून जो म्हटला करू हीच दखला जागा सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्या कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्या देव मानले आहे त्याला आणि मंदिर मानले मी तुला तो दिसला कसा बसला कसा चालला कसा बोलला काय तो अन्याय होताना गरजला कसा तो सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे सारेच अनुभवलेस तू जे जे घडले इथे मस्तकावरी त्याच्या राज्याभिषेकाचे मंगल अक्षताही पडले इथे मंगल अक्षताही पडले इथे थेंब थेंब रक्ताची आठवण येते थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला राजे कधीच विसरणार नाही मुद्रा करण्यास तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण असं जर कोणी कोणाला विचारलं तर छाती ठोकपणे सांगायचं 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीतून जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनीती युद्धनीती गणिमिकावा यांसारख्या कूट शस्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा या अख्ख्या जगावरती आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराज कळले का हो आजचा युवक पाहून शिवरायांना म्हणावंसं वाटतं की राज सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं राज तुम्हाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आजच्या पिढीला मात्र टाकल्याशिवाय पळवतच नाही राज स्वराज्यासाठी नाही राज बिडी आणि पुडीसाठी आजचा युवक मरायला तयार झालाय राज सिंहाच्या त्या निर्भयतेनं राजहंसाच्या विवेक बुद्धीनं कोल्ह्याच्या चतुराईनं पुढे जाणारा युवकाच्या देशाला हवा आहे जाता जाता म्हणावंच वाटेल नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भेटतानाही चैन करावी स्वप्नांची ज्याचे पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही शंकावून सांगावे आता ए बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर शिवरायांची शिवगर्जना झाली पाहिजे आवाज असा आला पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे असते कदम महाराज गणपती भूपती प्रजा
छोट्याशा मुलांच्या कार्यक्रमामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी देणारे गुरुजन, मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. भारत माता की काय आवाज! आपल्या आपण भारत देशाची घोषणा करत आहोत. आवाज कसा असला पाहिजे? परत पुन्हा एकदा, भारत माता की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.